खरं तर लक्ष करतायत. खास करून उद्धव ठाकरेंवर त्यांचं टीकास्त्र पाहायला मिळत आहे. स्वतः मिंदे येऊन जसं आज आपण एक समोरासमोर बसतोय ना, तसं त्यांनी येऊन बसावं आणि मला सांगावं त्यांच्या खात्यातलं काय त्यांना कळतं. आणि मला काही जास्ती कळत नसेल, पण जे काही मी थोडंफार काम केलेलं आहे ते मी त्यांना सांगतो. म्हणजे आपण ही एक चॅलेंजेस देत आहे की एकनाथ शिंदेंनी समोर वन टू वन बसावं ना त्यांनी आणि चर्चा करावी. मी 3 वर्ष थांबलोय. त्यांच्या जेव्हा वेदांता फॉक्सकॉन निघून गेलं महाराष्ट्रातून, एअरबस टाटा निघून गेलं, बल्क ड्रग पार्क असेल, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, हे सगळं निघून गेलं, तेव्हा पण मी सांगत होतो तुम्ही मुख्यमंत्री होतात तेव्हा बसा पूर्ण खातं घेऊन आणि मी एकटा बसतो. तुम्ही पूर्ण पेपर घेऊन बसा, मी बिना पेपरचं बसतो. चर्चा करूया. तसंच मुंबईवर चर्चा करूया. तुमच्या रस्त्या घोटाळ्यावर करूया. तुम्ही सगळे जे पैसे खाल्लेत, मुंबईची तिजोरी जी खाली केली स्वतःच्या खिशात टाकली ना, त्याच्यावर पण चर्चा करूया. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीवरून नवा वाद निर्माण झालाय. निवडणूक आयोगानं उमेदवारांना अंतिम मतदार यादीची प्रत देताना प्रतिपृष्ठ ₹2 दर आकारण्याचे आदेश दिलेत. नागपुरात एका प्रभागातील मतदार यादी 2,500 ते 5,500 पानांची असल्यामुळे उमेदवारांना एका प्रभागासाठी 5,000 ते 10,000 रुपयांपर्यंत खर्च करावा लागणार असल्याचं सांगत काँग्रेसनं हा निर्णय भाजप आणि सत्ताधाऱ्यांना मदत करणारा असल्याचा आरोप केलाय. मतदार यादीतील घोळ उघड होऊ नयेत म्हणूनच उमेदवारांना प्रत घेण्यापासून दूर ठेवण्याचा हा डाव असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते प्रफुल्ल गुडधे यांनी केलेला आहे. मतदार यादीची प्रत मोफत द्यावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. निवडणूक आयोगाचा जो एकंदरीत कारभार राहिलेला आहे तो सुरुवातीपासून संदिग्ध राहिला आणि भारतीय जनता पक्षाला त्याचा लाभ व्हावा या दृष्टिकोनातून त्यांचं कार्य सातत्यानं दिसून येतं. मतदार याद्या उमेदवारांपासून का लपवून ठेवल्या जात आहेत, त्याला देण्यासाठी विलंब का लावला जात आहे, त्यामुळे ह्या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरती आमचा संशय निर्माण झाला. सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणुकीतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील जवळपास 65 उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे. आज मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत गणपती मंदिरातून प्रचाराला सुरुवात होईल. तसेच या ठिकाणी भव्य सभा देखील आयोजित करण्यात आली आहे. भिवंडीमध्ये पालिका निवडणुकीच्या रणधुमाईमध्ये राजकीय तणाव उफाळून आलाय. भंडारी चौक नारपोली येथील वॉर्ड क्रमांक 20 मध्ये भाजपचे उमेदवार यशवंत टावरे आणि काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र पाल यांच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे. काँग्रेसच्या रॅली दरम्यान घोषणाबाजीवरून वाद वाढत दगडफेक आणि काठ्यांचा मारा देखील करण्यात आलाय. यामध्ये 2 जण जखमी झालेत. घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यामधल्या तलासरी तालुक्यामधल्या भारतीय अकादमी इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी मॅरेथॉन शर्यतीमध्ये तृतीय क्रमांक मिळवलेल्या 15 वर्षीय विद्यार्थिनी रोशनी गोस्वामी हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. शर्यत संपल्यानंतर तिला प्रचंड धाप लागली, श्वास घेण्यास त्रास व्हायला लागला आणि त्यामुळे ती मैदानावर खाली कोसळली आणि उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. शाळेनं पोलिसांच्या बंदोबस्ताखाली तिला रुग्णालयामध्ये दाखल केलं, परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. या घटनेनंतर पोलिसांनी मृत्यूची नोंद केली असून अधिकचा तपास सुरू आहे. या बातम्यांसोबत